दोघं सख्य बहीण भाऊ. 2 वर्षापूर्वी आपण जेव्हा इथं क्लास सुरू केला होता, त्यांच्या आईने मला सांगितलं होतं की सर काही करा, मुलांना नोकरी लावा. आम्ही फार कष्टातून मुलांना शिकवतोय, गावाकडचं सगळं सोडून, सगळं त्यांचं संसार वगैरे सोडून यांच्यासाठी इथं राहायला होते, फक्त यांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून. आणि आज त्या दोन्ही मुलांनी करून दाखवलं. दोघं सख्य बहीण भाऊ नोकरी लागले. बहीण लागली 1 वर्षापूर्वी, म्हणजे 8 ते 10 महिन्यापूर्वी. आणि आता याचंही सिलेक्शन झालेलं आहे आपल्या जेलला जेल निर्देशक म्हणून. अशा 2 पदावर दोघं सख्य बहीण भाऊ लागणं हे फक्त आपल्या क्लासला पॉसिबल होऊ शकतं. लक्षात ठेवा, तुम्ही मेहनत करा, जीवनात तुम्हाला अपयश येणार नाही. याचं उत्तम उदाहरण आहे दोघं जण. लक्षात ठेवा, एका घरातून 2 माणसं नोकरी लागणं, इथं एका गावातून 2 लागत नाही लवकर. एका घरातून दोघं. विचार करा, यांच्या आईला सॅल्यूट आहे माझा खरं तर, की असे त्यांनी एक मुलगी आणि एक मुलगा घडवला. आणि मला सांगा तुम्ही, काही काही गावं असे जिथं 2-2 मुलं सुद्धा लागत नाही. एका घरात दोन्ही मुलाला नोकरी लावण्यासाठी त्यांचे कष्ट आता सांगणे इतकं आपल्याकडे वेळ नाही. अपार कष्ट त्यांच्या आईचे.